पदाच्या उमेदवारांची नावं आहेत ते अद्याप वेटिंगवर आहे. काय याच्या मागचं कारण? दुसरी गोष्ट, आपल्याच मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अशा आपल्या नावाची घोषणा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्याही मनात तशाच भावना आहेत. हे बघा, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, आपल्याला माहिती असेल की त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलं की माझा कुठलाच अडचणीचा विषय नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा विषय या ठिकाणी त्यांनी संपवून टाकलेला आहे आणि येत्या काळामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना संपूर्ण अधिकार या ठिकाणी शिवसेना पक्षाने दिलेले आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की जेही निर्णय पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाचे होतील ते सगळे एक छत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब घेतील असा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे. आपले देखील उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले. हे बघा, कार्यकर्ते उत्साही असतात, पण तसं काही विषय नाही आहे. शेवटी आमचा नेता एकच आहे आणि त्यांचं नाव आहे एकनाथरावजी शिंदे. ते आदेश करतात, तशा पद्धतीने आम्ही काम करत असतो आणि पुढच्या काळातही तसंच काम करत राहू. भाऊ, आपण जर बघितलं तर विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढली गेलेली आहे. जनतेतून पण अशी मागणी की ते मुख्यमंत्री झाले पाहिजे. आपल्याला काय वाटतं? हे बघा, सर्वसमावेशक कामं शिंदेसाहेबांनी केल्यामुळे, सगळ्या घटकांची कामं केल्यामुळे साहजिक ही जनतेची भावना आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. पण शेवटी त्यांनी या मुद्द्याला स्वतःच खोडून टाकलेलं आहे आणि त्यांनी स्वतः मोठ्या मनाने या ठिकाणी सांगितलं की माझा या गोष्टीमध्ये कुठल्याच अडचणीचा विषय नाही आहे. मोदी शहा साहेबांना दोघांनाही या ठिकाणी माझी काही अडचण होईल अशा पद्धतीचं मी काहीच वक्तव्य करणार नाही. ते जे निर्णय घेतील ते मला मान्य असेल. भाऊ, ईव्हीएम विरोधात आता बाबा आव्हाड यांचं आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये. हे बघा, मी सुद्धा 6वी निवडणूक लढतो आहे. आम्हाला ज्या गावामध्ये वाटत होतं की या गावामध्ये आम्ही मायनस राहू, तर आज आम्ही याद्या चेक केल्या तर त्या गावामध्ये बरोबर आम्ही मायनस आहोत आणि ज्या गावामध्ये आम्ही ठरवलं होतं की या गावामध्ये प्लस राहू तर त्या गावामध्ये आम्ही प्लस आहोत. आता कसं आहे, लहान मुलं असताना रडीचा डाव खेळता तसा हा रडीचा डाव चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की जिंकून आले तर हे चांगलं आहे आणि पडून गेले तर मग वाईट आहे. संजय राऊत यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मानसिक संतुलन खराब झालेलं आहे. हे बघा, पहिले तर संजय राऊतलाच ॲडमिट केलं पाहिजे. हा माणूसच राहिला नाही. याने बघा, पहिले शिवसेना संपवली, राष्ट्रवादी आता संपवली, शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली, आता उद्धव ठाकरेंना संपवलं. राहिलं सुलं स्वतः संपणार आहे तो. त्यामुळे तो मेंटल झाला आहे, पागल झाला आहे. त्याला दगडं द्या हातात. आपण काय सांगणार? दगडं घे हातात आणि फिर म्हणा तू भिवंडीच्या बाजारात.